डीमार्टला गेले आणि माझ्यासाठी मी कप आणला नाही असं होणारच नाही. मी खास डीमार्टला याच्यासाठी जात आहे, हे मी नाही घेतलं, जस्ट मला दाखवते. सो याच्यावर बॅक साईडला तारीख दिलेली आहे. चांगले आहेत. जर तुमच्याकडे लहान मुलं आहेत आणि सतत त्यांना स्ट्रॉनी पाणी, हे डीमार्टचे पॅकेट आहेत, तर मी हे सम्राटचे वगैरे किंवा मग थोडीशी असं ट्रान्सपरंट जी पॅकेजिंग असते ना तसे पॅकेट घेते, जे की मला परवडतं. बघा इकडून इकडे टिश्यू आहे, इकडून असं हे एवढं असं 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 सामान झालेलं आहे. तिकडे पण काही गोष्टी आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, कसे आहात सगळे? मी आहे अबोली, स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या चॅनलवर आपण आईस्क्रीमच्या रेसिपीज काही शेअर केलेल्या आहेत. मस्त मस्त आईस्क्रीम आहेत, सुपर सॉफ्ट आणि टेस्टी यम्मी होतात, तर त्या जाऊन नक्की पहा. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे, मी गेले होते 2-3 दिवसापूर्वी डीमार्टला. मध्यंतरी भीम जयंती वगैरे आली, त्याच्यामुळे मी तो व्लॉग डिले केला आणि आज मी तुमच्याशी तो शेअर करते. तर बऱ्याचशा गोष्टी मी आणलेल्या आहेत. म्हणजे बेसिकली मी किराणा घ्यायला गेले होते. मी डीमार्टमधून किराणा कधीच भरत नाही, कधीच नाही भरला मी डीमार्टमधून किराणा. एक छोट्या मोठ्या काही गोष्टी घ्यायला जाते मी, अशा क्यूटच्या गोष्टी असतात ना, त्या घ्यायला जाते मी. तर आता इकडे माझ्या मागे इकडे ठेवलेल्या आहेत पिशव्या भरून, तर मी ते काढून ठेवलेलं आहे. म्हटलं चला आता एक एक करून दाखवू की काय काय आणलेलं आहे तुम्हाला. तर किराणा तर आणलेला आहेच मी, डाळी वगैरे, डाळ तांदूळ वगैरे. आणि असं नाही आहे की हा माझा महिन्याचा किराणा आहे. ही लाईन दिसते ना, मुंग्यांसाठी मारली. खूप मुंग्या येतात उन्हाळ्याच्या. तर ओके, काय म्हणत होते मी, हां, किराणा मी असा एकच महिन्याचा असा नाही भरत. एकदा मी किराणा घेतला की तो मला जवळजवळ 2-3 महिने जातो, कधी कधी 4 महिनेसुद्धा जातो. तर त्याच्यामुळे मी व्यवस्थित किराणा भरते. आणि दरवेळेस मी ना अर्धा किलो डाळी भरते, बट यावेळी मी जास्तीचा किराणा भरलेला आहे. आणि तो का भरला, कसा भरला ते तुम्हाला दाखवते. तर त्याच्या आधी मी तुम्हाला डीमार्टमध्ये, आणि असं का होतं का माहिती, मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघते की डीमार्टमध्ये गेल्यावर मस्तपैकी व्हिडिओज वगैरे काढतात, वस्तू दाखवतात. बट मी 2 वेळा एक्सपिरियन्स घेतला. मी डीमार्टमध्ये गेले आणि व्हिडिओ मी काढायला सुरुवात केली, म्हणजे स्वराच करत होती यावेळी शूट, तर लगेच कोणीतरी येतं की नाही शूट नका करू. म्हणजे असं का, जाऊ द्या, आपले 1 लाख सबस्क्राईब झाल्यावर कदाचित त्यांना सांगता येईल की माझे 1 लाख सबस्क्रायबर आहेत, मला व्हिडिओ काढू द्या, है ना. आत्ता नाही बोलू शकत आपण, तर ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, सो मी व्हिडिओ काढत होते, तर स्वरा काढत होती, तिला एक जण येऊन म्हटलं की नका काढू. तरी पण तिने काही थोड्याफार क्लिप्स घेतलेल्या आहेत आणि ज्या की महत्त्वाच्या होत्या, तर त्या मी पुढे अटॅच करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते की सामान काय काय आणलेलं आहे. तोपर्यंत मी ते बाहेर काढून ठेवते, तुम्ही ही क्लिप बघा. हा, इकडे मी आता डीमार्टमध्ये आहे आमच्या नाशिकच्या, आणि इथे मी स्वतः माझ्या हाताने काही सामान भरून घेते. म्हणजे मी आत्ता इथे बेसन भरते आणि बेसनाची प्राईस तुम्ही पाहू शकता, इकडे 77 रुपये kg. तर मी आधी काय केलं होतं ते तुम्हाला सांगते. मी सगळं पॅकेटचं सामान आधी माझ्या ट्रॉलीमध्ये भरून घेतलं होतं, आणि जे की काय माहिती का, माझ्या माइंडमध्ये चाललंच होतं, म्हणजे इकडे जे शेल्फ आहेत ना तिकडचं सगळं घेतलं मी, कडधान्य, बेसन, रवा, साबुदाणा सगळं. आणि माझ्या माइंडमध्ये चाललं होतं की हे जरा मला म्हणजे इतर दुकानांपेक्षा किंवा ज्या मॉलमध्ये मी जाते त्यापेक्षा महाग दिसते. पण म्हटलं तर ठीक आहे, सगळे लोक म्हणतात की परवडतं इथे डीमार्टमध्ये, असेलही यावेळेस आपण बघूया, मग घरी जाऊन टॅली करू. बट नाही, मला नंतर मग हे दिसलं मध्ये, तर बरेचसे चांगले लोक ना इथून सामान स्वतःच्या हाताने भरून घेत होते. तर म्हटलं मग मी का नाही भरावं हे सामान. तर पाहिलं तुम्ही, मी डीमार्टमध्ये जाऊन स्वतः काम करत होते, स्वतः माझ्या वस्तू भरून घेत होते, कारण त्याची आयडिया मला आत्ताच लागलेली आहे. आणि तुम्हाला दाखवते, एवढं असं माझं बिल झालेलं आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता 5828चं माझं बिल झालं आहे. आणि हे एक दुसरं मी थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा घेतलं होतं, हां, बॅग्स वगैरे घेतल्या होत्या, तर त्याचे 176, म्हणजे कुठे गेलं, 5828, म्हणजे एकूण आपण 6000 धरूया. 6000चं माझं बघा, इकडून इकडे टिश्यू आहे, इकडून असं हे एवढं असं सामान झालेलं आहे. तिकडे पण काही गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते. आणि काही 1-2-4 गोष्टी मी फोडलेल्या आहेत वापरायला. जेव्हा मी माझ्या इथल्या लोकल एक मॉल आहे, गॅलेक्सी मॉल म्हणून, तिकडे जाते, तेव्हा अशा प्रकारचे हे पॅकेट्स घेते. हे डीमार्टचे पॅकेट्स आहेत.
तर मी हे सम्राटचे वगैरे किंवा मग थोडीशी असं ट्रान्सपरंट जी पॅकेजिंग असते ना तसे पॅकेट घेते, जे की मला परवडतं, बिलकुल परवडतं. बट मी एक कॅल्क्युलेशन केलं तिकडे गेल्यावर, जे मी आत्ता तुम्हाला दाखवली ना क्लिप, तर मी स्वतः ते भरून घेत होती. आता जे डीमार्टला सतत शॉपिंग करतायत, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही आहे हा व्हिडिओ. नवीन जे कोणी डीमार्टला जाऊ इच्छित आहेत पण घाबरतायत की डीमार्टला कसं मिळेल काय मिळेल, तर त्यांच्यासाठी. तर हे बघा, हे अर्धा किलोचं असं पॅकेट आहे. तर असेच मी सगळे हे जे कडधान्य आहेत ना आता तुम्हाला दिसत आहेत ते अर्धा किलोचे सगळे घेतले होते. माझा किराणा जो आहे तो 4000मध्ये बसून जातो, फक्त त्याच्यामध्ये दळण नसतं आणि भाजीपाला नसतो. ओके, तर 4000मध्ये माझा किराणा बसून जातो. तर त्या हिशोबातच मी गेले होते. बट यावेळी मी बघा, तुम्ही हे अर्धा किलोचे हे भगरचं पॅकेट घेतले आणि असेच मी सगळे म्हणजे शेंगदाणे झालं, मटकी झाली, छोले, पुन्हा बेसन, यामध्ये काय आहे साखर तर नाही, साखर मी 2 किलो घेतच असते, 1-2 किलो, उडदाची डाळ, अख्खे मूग, तर हे सगळे मी अशा पॅकेजिंगमध्ये अर्धा किलो घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला इमेज दाखवते साईडला. जसं की आता हे छोले आहेत, मी हे माझ्या हाताने भरून घेतले आणि मग भरल्यावर 1 किलोची ही बॅग आहे. तर आपण 1 किलो पण पूर्ण घेऊ शकतो, अर्धा किलो घेऊ शकतो, आपल्याला जेवढं हवं तेवढं घेऊ शकतो. तर इकडे बघा तुम्ही, हे 762 किलोग्राम भरलेलं आहे आणि त्यानुसार त्याची इथे प्राईज लावलेली आहे 105 रुपये. ओके, आणि म्हणजे याचा आणि याचा मी फरक म्हणजे आधी मी नेहमीप्रमाणे अर्धा किलोच काबुली चणे घेतले होते, म्हणजे सगळे पॅकेट अर्धा किलोचे कडधान्य. तर इकडे पहा तुम्ही 130 वाला हे पॅकेट घेतलं होतं मी अर्धा किलो, जे की मला तिथे असं खटकत होतं की थोडंसं मला महाग वाटतं. आणि त्याच्यानंतर मी साईडला बघितलं, म्हणजे हे सगळं माझं घेऊन झाल्यावर काही चांगली लोक पण घेत होते त्या म्हणजे जे ठेवले होते ना तिथे कार्ड, त्याच्यामध्ये हाताने भरून घेत होते. आणि तिथे प्राईस तुम्ही पाहू शकता, 138 रुपयाला 1 किलो काबुली चणा. आणि असं नाही की क्वालिटी दर्जा कमी आहे, कारण आपण चांगलंच खातो, तर म्हणजे 2 रुपये जास्त गेले तरी चालेल पण क्वालिटीचं झालं पाहिजे. तर ते मी क्वालिटी बघितली, तर क्वालिटी ही उत्तम होती तिथली. फक्त एवढंच की आपल्याला तिथं त्या बॅग्स घेऊन स्वतःच्या हाताने भरायच्या होत्या, बस एवढाच फरक. बाकी मटकी, मूग, साबुदाणा, शेंगदाणा या सगळ्यांच्या प्राईस एकदम म्हणजे हाफ रेट जास्त किंवा म्हणू शकतो याचे हाफ रेट कमी होते. म्हणजे आपलं बजेट तिथं एक कमी होऊ शकतं, किंवा जे आपण महिन्याचं किराण्याचं, आता माझं 4000चं बजेट होतं, तर जर मी याप्रमाणे घेतले ना, कारण मी आत्ता जास्त घेतलं म्हणून माझा 6000चा किराणा झालेला आहे. आणि इतरही वस्तू घेतलेल्या आहेत. एकदम मी काटोकाट नाही सांगत आहे तुम्हाला, बट नक्कीच परवडेबलच आहे. सो नक्कीच ट्राय करायला हवं. तर मला तरी असं झालं की कडधान्य तरी आता डीमार्टमधूनच भरावे, कारण परवडते बॉस. मी तेलाचं कॅन वगैरे घेत नाही, या प्रकारेच घेते. आणि या मला बरेच दिवस आता म्हणजे 20-1 दिवस तरी मला चालून जातील. या 2 पिशव्या 20-25 दिवस होऊन जाते. आम्ही जास्त असं हेवी तेलाचं खात नाही, तळलेलं तर त्याहून नाही. मी तुम्हाला सांगते, महिन्यातून एकदा किंवा 2दा, ते पण नाहीच मी म्हणते, होत असेल असं तेलाचं. त्याच्यामुळे डीप फ्राईंग, सो तेल आम्हाला फार कमी लागतं, तर ते तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कडधान्यामध्ये मी घेतलेलं आहे हरभरे, चणे घेतलेले आलेले आहे, हिरवे मूग, त्यानंतर घेतलेली आहे मटकी, त्यानंतर आलेले आहेत हे इडली करायला उडदाची डाळ, आणि तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मी यावेळी बासमती तुकडा घेतलेला आहे, तर तो मी भरून ठेवलेला आहे, तो नाही दाखवत मी तुम्हाला. हे झालं कडधान्य. आणि मग घेतलेला आहे साबुदाणा, जो की शनिवारी आमच्याकडे माझ्या मिस्टरांचा उपवास असतो, त्यांना लागतो. बेसन, त्याच्यानंतर उपवासाची भगर, त्यानंतर घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूट लागतो वगैरे, तो भरपूर लागतात शेंगदाणे. त्यानंतर 1 किलो पोहे आम्ही पहिले खूप खायचो, मी 2 पॅकेट आणायचे, बट आता ना ॲसिडिटी होते दोघांना, पण डोकंच धरतं नंतर संध्याकाळून पोहे जर खाल्ले सकाळी तर नाश्त्याला, तर त्यामुळे पोहे थोडे कमी केले. बट कधीतरी खूप आवडतात मिस्टरांना पोहे खायला, त्याच्यामुळे 1 पॅकेट हाताशी असलेलं बरं. आणि कोणी आलं तर त्यांच्यासाठी पण पोहे करायला बेस्ट पर्याय असतो. तो 1 किलो पोहे. आणि पोह्याचा मी हाच ब्रँड घेते, हा स्वस्तिकचा जो ब्रँड आहे ना तोच. म्हणजे पहिल्यापासून मी कोणत्याही दुकानात जाऊ दे, जर मला स्वस्तिकचे पोहे नाही मिळाले तर मी घेतच नाही. म्हणजे सासूबाई पहिल्यापासून घेत आहेत, त्यांच्यानुसार मी त्याच गोष्टी कॅरी करते. आणि पॅकेजिंगमध्ये जर अशा पॅकेजिंगमध्ये घेतलं तर यामध्ये सम्राटच्या गोष्टी घेते. तर हा बारीक रवा आहे, तो मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर साखर घेतलेली आहे. मग इथं हे मी नाचणीचं पीठ घेतलं,
स्वराला ना सूप आवडतं ते बनवून, आपण पेज वगैरे बनवतो ना, तर ॲक्च्युली तिला बाजरीची आवडते, बट आता गरमी चालू आहे म्हणून मी हे नागली किंवा नाचणी म्हणतात ह्याला, रागी, तर ते घेतलेलं आहे. त्याचं गूळ टाकून सूप, आणि मी गूळ आणायचा विसरली. काही गोष्टी ना ॲक्च्युली मी पहिल्यांदाच डिमांडमध्ये अशा प्रकारे ग्रोसरी घेत होते, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला माहिती नव्हत्या कुठं ठेवल्यात. जो माझा रेग्युलर आता म्हणजे ओळखीचा जो नेहमी मी घेते ते तिथे, तर बरोबर त्या ठिकाणी हात जातो किंवा त्या शेल्फवर आपण जाऊन थांबतो आणि तिथून पटापट वस्तू घेतो. पण आता डिमांडमध्ये इतकी गर्दी होती आणि सगळ्या गोष्टी अशा जमलिंग होत होत्या की कुठे काय जाऊ घ्यायला, तर प्रॅक्टिसचा भाग आहे. 1-2 वेळा गेल्यावर मी पण प्रो होऊन जाईल. ओके, तर ही मिरची घेतली आहे, लाल मिरची, अंबारीची मिरची घेतली, लाल तिखट, कारण माझा मसाला खूप छान आहे, मला मम्मीने दिलेला आहे, एकदम मस्त, रंग छान येतो, सगळं छान होतं, पण एवढा तिखट नाही झालेला, तर तो खूप टाकावा लागतो भाजीमध्ये, त्यासाठी म्हटलं ही स्टेपनी ठेवावी. मग त्याच्याबरोबर थोडंसं ही मिरची घेतलेली आहे. आणि मिठामध्ये ना मी यावेळी दरवेळेस मी टाटा सॉल्ट वापरते, वर्षानुवर्ष हेच चाललेलं आहे, तर म्हटलं यावेळी पतंजलीचं पण वापरून बघावं, तर हे घेतलेलं आहे पतंजलीचं. म्हटलं बघूया कसं आहे. तसं मिठामध्ये मला तर काही फारसा असा फरक जाणवत नाही, कोणतं पण मीठ असू द्या, म्हणजे मला नाही एवढं जाणवत. बरेच लोक सैंधव मीठ, काळं मीठ, कोणते कोणते मीठ वापरतात, बट मला टाटा नमक बरं वाटतं, काय करणार, सवयीचा भाग. त्याच्यानंतर ही मोठी आपली रेड लेबल चहासाठी, चहा तसा कमी केलेला आहे, ऑलमोस्ट बंद केलेला आहे, बट तो चालू कधी होतो, चहावर प्रेमच तेवढं, तर काय करायचं. त्याच्यानंतर घेतलेलं आहे टाईड कपड्यांसाठी, हे वीट घेतलेलं आहे, यामध्ये मोहरी, जिरे, इलायची, मेथी दाणे, पाणी पिण्यासाठी, ड्रेनेजचं हे ड्रेन फिक्स, त्यानंतर येतं बदाम, काजू होते मी डब्यात भरून ठेवले, काजूचा वापर झालेला आहे. टिश्यू पेपर, 2 टिश्यू पेपर घेतलेले आहेत, एकावर एक फ्री. त्यानंतर घेतलेली आहे मोठी क्लोजअप, तर याचा हिशोब केला मिस्टरने अगदी काटेकोर, तर यामध्ये मी 6 रुपये घालून आलेले आहे जास्तीचे तरी मी घेतलेली आहे. त्याच्यानंतर पॉन्ड्स पावडर, त्यानंतर येतात आपले साबण, विम बार, रिन बार, त्यानंतर यावेळेस हिमालयाचा वापरतो आम्ही बाथ सोप, बट यावेळी मी सिंथॉल घेतला, जरा गरमीसाठी सिंथॉल बरा पडतो, फ्रेशनेस जाणवते. आफ्टर दॅट हे आहेत आपले गरजेचे पॅड्स नंतर हे फॉईल पेपर घेतलेले आहे, तर हे मला ना 3 घेतले मी, यामध्ये किती क्वांटिटी माहीत नाही, 120 रुपयाला हे 3 मला मिळाले. फॉईल पेपर असतो ना आपला, तर तो मला लागतो कधी कधी, तर त्यासाठी याचा आता बघू कसा यूज करायचा, तर हे घेतलेले आहेत 3. यानंतर यावेळी तुम्हाला हे झाल्या गरजेच्या वस्तू, काही 2-4 वस्तू आहेत त्या मी ऑलरेडी काढल्या आहेत, म्हणजे वापरायला घेऊन टाकल्या त्या. ओके, आणि या टोस्टचं एक मोठं पॅकेट आणलेलं आहे, ते खायला घेतलेलं आहे वापरायला. त्यानंतर हे स्क्रबर घेतलेलं आहे 2, आणि स्वरासाठी हे ओट्सचे एवढे पॅकेट घेतलेले आहेत, पाकिट हे घेतलेलं आहे, कारण मॅगीपेक्षा ओट्स हेल्दी, सो हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काही सूप्स, मला आवडतं सूप प्यायला, सो हे सूप्सचे वेगवेगळे पॅकेट घेतलेलं आहे. आणि हे एक मला दिसलं तिथे बदाम मिल्कशेक लाईक, तर हे आपण आईस्क्रीममध्ये पण टाकू शकतो, कोणत्याही डेझर्टमध्ये. ही पावडर आहे, फ्लेवर पावडर, तर ती मी घेतलेली आहे. आणि टोनर म्हणून आपलं हे गुलाबजल आपल्याला लागतं, ते घेतलेलं आहे, तर ते मी एका साईडला छोट्या पिशवीतच ठेवलेलं आहे. आणि हे असे हँकी घेतले 2, एक रेड आणि एक ब्लॅकवाला. ओके, कामाच्या वस्तू तर सगळ्या दाखवून झालेल्या आहेत, आणि गरजेच्या वस्तूंमधलं शेवटचं म्हणजे ते माझं फेस वॉश, हिमालया नेम फेस वॉश, हे जे की मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, आणि हेच माझं फेवरेट आहे. सो करंट फेवरेट माझं हिमालया फेस वॉश आहे, ते मी आणलेलं आहे. अँड आता काही क्यूटच्या वस्तू, म्हणजे ज्या इतक्याही गरजेच्या नव्हत्या, बट डीमार्टमध्ये गेल्यावर रिच्युअलप्रमाणे मी 2 वेळा व्हिडिओ शूट करायला घेतला आणि 3 वेळा घंटागाडी आली. थांबा जरा. ओके, सो घंटागाडी केलेली आहे, आणि ज्या म्हणजे नाही का आपण डिमांडमध्ये गेल्यावर अशाच दिसतात आपल्याला छान वस्तू, तर त्या घ्यायचा मोह आपल्याला आवरत नाही, त्यापैकी काही गोष्टी. तर हे घेतलेले आहेत झेंडूच्या फुलांची माळ प्लास्टिकची,
तर या 40 रुपीजला एक मला पडलेली आहे. अशा मी 2 घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल माझा आंबेडकर जयंतीचा ब्लॉग, तर मी हे दाराला लावलं होतं दोन्ही बाजूला आणि आता मी ते काढून ठेवलेलं आहे. कारण काल परवा खूप जास्त वारा वगैरे सुटला होता, तर त्या उडून चालल्या होत्या. म्हटले अशाच उडून जातील लगेच, त्याच्यामुळे. आणि लगेच मग काळ्या पण पडतात ओकेजनली लावायला. बरं आहेत किती म्हणजे रिअल वाटतं ना अशा मस्तपैकी. तिकडे देवाच्या तिकडे पण स्वराने सजवून ठेवल्या होत्या. तर या झेंडूच्या फुलांच्या माळा या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर घेतलेलं आहे स्वरासाठी हे ताट, 3 पार्टिशनचं ताट घेतलेलं आहे. म्हणजे एकदाच तिला सगळं द्यायला. तिला असं ते मोठे ताट आहेत ना माझ्याकडे, प्लेट वगैरे ते प्लेट घसरते तिच्याकडून, असं मांडीवर ठेवून खायची सवय तिला. तर तिच्यासाठी हे क्यूटचं ताट. आणि हे मला मिळालेलं आहे काहीतरी, अरे याची प्राईस, एक मिनिट मी याची प्राईस सांगते. ओके, याची MRP त्यांनी दिली होती 299ला. अर्थात मला वाटतं भांड्यांच्या दुकानामध्ये एवढंही महाग नसेल, म्हणजे 300ला तर नसेल. तर 299 MRP दिलेली आहे आणि 149 सेलिंग प्राईस इथे आहे. तुम्हाला दिसणार नाही, खूप छोटं आहे. तर सेलिंग प्राईस 149 याची होती. आणि हे ताट मी घरी आणलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांना त्यांच्या फ्रेंडने, म्हणजे त्याच्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळी रिटर्न गिफ्ट दिलं होतं. तर ते महिना झालं दुकानावर पडलं होतं. तर मला वाटतं त्यांनी हे ताट पाहिलं असावं, त्यांना आठवलं आणि त्यांनी हे ताट आणले. तर हे रिटर्न गिफ्टवालं ताट आहे, हे मी नाही घेतलं, जस्ट तुम्हाला दाखवते. सो याच्यावर बॅक साईडला तारीख दिलेली आहे. डिसेंबरला लग्न झालेले, तेव्हापासून महिना नाही, म्हणजे बघा किती महिने झाले बापरे. आणि तेव्हा त्यांनी आणलेलं आहे. तर यामध्ये, या दोन्ही ताटांमध्ये मी संध्याकाळी जेवणसुद्धा म्हणजे यामध्ये स्वराला दिलं, यामध्ये त्यांना दिलं आणि छानपैकी वाढलेलं आहे. ते मी तुमच्याशी या व्हिडिओच्या शेवटी शेअर करते. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करावं. तर कसं वाटलं हे ताट, छानपैकी मस्त. ओके, तर हे 2 ताटं. आणि मी आणखी प्लेट आणलेल्या आहेत, तर त्या या सिरॅमिकच्या. ओके, प्लास्टिक नाही आहे, सिरॅमिक आहे. ओके, तर ही 59ला मला पडलेली आहे. याची MRP आहे 140 रुपये आणि सेलिंग प्राईस आहे 59 रुपये, म्हणजे 60 रुपयाला. तर अशा मी 2 घेतलेल्या आहेत. एक वापरायला काढली, एक म्हटलं राहू दे, दोन्ही नको, कारण थोडेसे पातळ आहे, अगदीच काही हे नाही, पण छान आहेत अशा, मस्त छान छान वाटल्या मला, लगेच उचलल्या. आणखी बऱ्याच गोष्टी डोळ्याला दिसत होत्या आणि बऱ्याचशा घ्यायच्या आहेत. ओके, तर चला, आज भरपूर ना घंटागाडी पण येते आणि फेरीवाले पण खूप येत आहेत आज, कलिंगड, पेरू काय काय विकायला, त्याच्यामुळे मला डिस्टर्ब होतं आहे. ओके, काय हरकत नाही. तर मी तुम्हाला झेंडूच्या फुलांची माळ दाखवली, प्लेट्स दाखवल्या, ताटं दाखवलेली आहेत. आणि आता आणखी क्यूट वस्तू म्हणजे हा जार घेतलेला आहे. तर हा 400 ml चा जार आहे. मी तुम्हाला इकडे प्राईस पण दाखवते. म्हणजे ऑनलाईन वगैरे जर आपण घ्यायला गेलो तर खूप महाग जातोय हा. आणि याची प्राईस किती आहे, हा मला काहीतरी, एक मिनटं तुम्हाला सांगते, मी काढलेला आहे. तर 79 रुपीजला, 80 रुपयाला हा जार मिळालेला आहे. आणि ऑनलाईन हा म्हणजे महाग जातो आपल्याला, 150-200ला जातो. तर 400 ml चा सेम साईज. आणि ही जी स्ट्रॉ आहे ना, ही स्ट्रॉ याच्याबरोबर नाही मिळाली, फक्त हा जार मिळालेला आहे, मस्त क्यूटचा असा. आणि यामध्ये स्वरा तेव्हापासून पाणी पिते. आणि हे स्टीलच्या स्ट्रॉ मी घेतलेल्या आहेत, ऑनलाईन घेतल्या. या काहीतरी 100 रुपयाला 4 मिळालेले आहेत. 2 सरळच आहेत, एक ब्रश आहे त्याच्यासोबत आणि एक अशा बेंडेड आहेत. तर याही चांगल्या आहेत. जर तुमच्याकडे लहान मुलं आहेत आणि सतत त्यांना स्ट्रॉनी पाणी प्यायला आवडतं, आता माझी मोठी झाली आहे, मोठी म्हणजे ऑलमोस्ट 12-13 वर्षाची, तरी तिला स्ट्रॉनी पाणी, ज्यूस प्यायला आवडतंच. तर तिच्यासाठी म्हटलं, जर आवडतं तर प्लास्टिकच्या नकोच, त्या नारळ पाणी बरोबर मिळतात ना, मग ती स्ट्रॉ जपून ठेवते आणि बरेच दिवस चालवते. म्हटलं नको, मग म्हटलं चला आपण स्टीलच्या स्ट्रॉवर स्विच करूया. आणि आणखी एक गोष्ट, आता मी ॲल्युमिनियम फ्रीसुद्धा होणार आहे, तर लवकरच मी त्याही गोष्टी घेणार आहे आणि घरातून ॲल्युमिनियमसुद्धा बाहेर काढणार आहे. तर तेही एक नेक्स्ट टार्गेट आहे. तर हा जार कसा वाटला नक्की सांगा. ओके, आणि माझ्यासाठी डीमार्टला गेले आणि माझ्यासाठी मी कप आणला नाही असं होणारच नाही. मी खास डीमार्टला याच्यासाठी जात असते. तर मला असे ट्रान्सपरंट काचेचे कप किंवा मग म्हणू शकता याला, तर ते खूप आवडतात. तर हा जवळजवळ 300 ml चा हा कप आहे. आणि यामध्ये मी माझं दूध,
चहा, कॉफी, काहीही ताक वगैरे एन्जॉय करू शकते. तर खूप जाड असा आहे हा आणि हा काहीतरी 60 रुपयाचा ग्लास आहे. आणि याला मी रेसिपीमध्ये आईस्क्रीम ज्युसेसमध्ये पण यूज करू शकते. त्या पर्पजनेच मी खरं तर घेतलेलं आहे. तर खूप मस्त आहे एकदम. हँडल पण छान आहे त्याचं आणि ब्रँडेड आहे. लकी ग्लासचं आहे त्यावर बॅक साईडला. इकडे याची सेलिंग MRP काहीतरी दिली होती त्यांनी, असंच 149 की काय, तर मी बघते यामध्ये. येस हां, आणि सेलिंग प्राईस दिली होती 59 रुपये, म्हणजे 60 रुपये. तर ठीक आहे. तर अशा ज्या गोष्टी असतात त्यांचा मोह काही आवरत नाही. तर मी नक्कीच, आणि डीमार्टला गेल्यावर मी एकतरी असा वेगळ्या डिझाईनचा युनिक आणि मोठं, मला असे ब्रॉड असे असतात ना सूप पिण्यासारखे, तर तसे मोठे मोठे मग आवडतात. तर अशी होती माझी डीमार्टची शॉपिंग. तर हे सगळं झालेलं आहे. आता आम्ही सामान तर वगैरे भरून ठेवलेलं आहे मस्तपैकी. तर अशी शॉपिंग होती माझी डीमार्टची आणि असा अनुभव होता यावेळी. तर मी जसं की तुम्हाला सांगितलं की आपल्याला बऱ्याच वेळा म्हणजे काही गोष्टी नाही का आपण लांबून बघतो आणि अरे हे असं कसं आपण करायचं. तर किंवा मी एक माझा जो जुना चॅनल आहे ना, इथे मला आत्ता आठवलं, त्यावर मी कंपॅरिझन व्हिडिओ टाकला होता की तुम्ही लोकल मॉलमधून घ्या वगैरे असं मी सांगितलं होतं. बट ठीक आहे, तर काही हरकत नाही. बट एक मी सांगू इच्छिते की ठीक आहे, जर तुम्ही डीमार्टमध्ये जाताय आणि पॅकेजिंग शिवाय जर तुम्ही अशा सुट्ट्या वस्तू घेताय ना, त्या ॲटलिस्ट कडधान्य, तर तुम्हाला नक्कीच फायद्यात पडतं आहे. तर मी तरी आता माझा निर्णय झालेला आहे की निदान ग्रोसरी म्हणजे जे कडधान्य वगैरे आहेत त्यासाठी तरी डीमार्टला जायचं घेण्यासाठी, आणि मग तिथून एक असे कप पण उचलून आणायचे मग दरवेळेस. तर असं माझं प्लॅन झालेलं आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, चॅनलला सपोर्ट करा आणि असेच आपल्यासोबत राहा, आनंदी राहा, खुश राहा. बाय. आणि संध्याकाळी नवीन ताटांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मस्तपैकी मी खूप दिवसांनी चिकनची भाजी केली होती, बिर्याणी नाही केली. ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ आमच्याकडे नेहमीच बिर्याणी होते, तर आज म्हटलं भाजी करूया. बट भात केलेला आहे, नॉर्मल भात नाही केला, अळणी भात म्हणतो ना आपण, तसा केलेला आहे. चिकनचा जो स्टॉक उरतो ना त्याच्यातून अळणी भात केलेला आहे. एकदम मस्त लागलेला आहे आणि मस्तपैकी सराचं ताट असं सजवून दिलेलं आहे. जरा नवीन ताट आहे, सो छान वाटतं असं. मुलांना असं दिलं की आणखी 2 घास, एखादी पोळी आणखी जास्त खाल्ली जाते. बट माझी बाई काही खात नाही, जेवढं दिलं तेवढंच खाणार ती एकदा. आणि तिचं झालं, त्याच्यानंतर तिचे पप्पा आले. मग तिच्या पप्पांना मोठ्या ताटामध्ये, नवीन मोठ्या ताटामध्ये त्यांना अशा प्रकारे सजवून दिलं. तर तेही खूप छान दिसत होतं. सो दॅट्स इट.